नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर हॉल तिकीटच्या संदर्भात सर्व विद्यार्थी आता संभ्रमात आहे. हॉल तिकीट तारखा तर आलेल्या आहे सगळ्याच्या. 11 तारीख ही आलेली, सगळ्यांच्या 11 तारीख सगळ्या जवळजवळ 90% जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले आहेत का बुवा 11 तारीख. मात्र प्रॉब्लेम आता असा आहे का बुवा ते 11 तारखेला तुमचे ग्राउंड 11 तारखेला जे वार आहे त्याच दिवशी जर 11 तारखेला सुरू व्हायचे असतील तर तुम्हाला उद्या परवा दिवशी 2 दिवसात हॉल तिकीट येणं गरजेचं. त्यात अशी माहिती कळते का SRPF 2च्या असतील किंवा बऱ्याच ठिकाणचे हॉल तिकीट उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसात बरेच हॉल तिकीट येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रवेश पत्र शक्यतो या 2-3 दिवसात 100% प्रवेश पत्र येत असतात. प्रवेश पत्र आल्यानंतर आपली समजायचं जर प्रवेश पत्र आलं तर नक्कीच 11 तारखेपासून आपली मैदानी चाचणी सुरू होईल. मात्र जर प्रवेश पत्र आले नाही किंवा प्रवेश पत्र जर 9 किंवा 10 तारखेला आले तर समजायचं थोडीफार मागं पडू शकते. मुंबईच्या बाबतीत नक्की सांगेन का मुंबईची 11 तारीख संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाले का मुंबईची 11 तारीख, पण तरी पण मुंबईमध्ये मागं पुढं होऊ शकतं, यात कुठली शंका नाही. 100% मुंबईची तारीख थोडी का होईना मागं पुढं होऊ शकते, म्हणजे जास्त नाही 2-4 दिवस खालीवर होऊ शकतं मुंबई. बाकी बऱ्याच घटकांच्या ज्या तारखा आहेत त्याच तारखेला किंवा त्याच वेळेला त्या ठिकाणी काय होणार आहे, मैदानी चाचणी सुरू होणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. त्याचबरोबर प्रवेश पत्र असं पण नाही का आपल्याला 11 तारीख समजलेली म्हणजे याचा अर्थ असं नाही का प्रवेश पत्र उद्याच आले पाहिजे तरच 11ला, असं काय नाही. मान्य 7 दिवस किंवा 6 दिवस आधी येते, पण उद्या परवा दिवशी सुद्धा म्हणजे 2-3 दिवस पण आधी प्रवेश पत्र येऊ शकतात, असं काय नाही. त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित ग्राउंडची तयारी करा, ग्राउंडसाठी पूर्णपणे फोकस देऊन तयारी करा आणि अभ्यास पण करा. कारण का आता भरती लांब नाही, सगळं काही 10-15 दिवसावर खेळ आलेला आहे सगळा. काही ठिकाणचं तर 20-25 दिवसात पेपरचं ग्राउंड कट ऑफ, मेरिट कट ऑफ सगळं लागाय बसते. त्याच्यामुळे जोरदार तयारी करा. तुम्हाला आगामी होणाऱ्या ग्राउंड टेस्ट आणि पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.